नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आयुष्मान भारत महात्मा फुले योजनेचा लाभ घेत असताना नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कागदपत्रांची कमतरता तर कधी कार्ड असूनही कॅशलेस उपचार नाकारले जातात. त्यामुळे आयुष्मान भारत योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांनी कार्ड नाकारल्यास संबंधित रुग्णालयांवरती कारवाई केली जाणार असल्याचं आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. आयुष्मान भारत आणि महात्मा फुले योजनेचा एकत्रित लाभ मिळावा यासाठी उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आली. त्याचप्रमाणे उपचारांची प्रक्रिया देखील सुलभ व्हावी यासाठी आयुष्मान भारत कार्डवरती भर दिला जातोय. लाभार्थ्यांना समाविष्ट रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्र काउंटरवरती आवश्यक ते मार्गदर्शन मिळावं यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत. उपचार प्रक्रियेमध्ये अडचणी आल्यास लाभार्थ्यांनी त्या क्रमांकांवरती संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे आणि काही टोल फ्री क्रमांक देखील कार्यरत आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर इथून पुढे कोणत्याही रुग्णालयानं जे रुग्णालय आयुष्मान भारत कार्डच्या लिस्टमध्ये असेल तर त्यांनी जर उपचार नाकारले तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.